नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठी कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 387वा भाग. आपल्याला ह्या कविता पसंत पडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतली कविता आहे. मला मान्य आहे की मी अलीकडे कधीकधी मूर्खपणा करतो, पण तुझ्याकडे बघून मला आश्चर्यच वाटतं. माणूस सातत्याने इतका मूर्खपणा कसं काय करू शकतो? मी तुझ्याबरोबर आणि तुझ्यासारख्यांच्या बरोबर अधूनमधून असतो आणि मला खात्री आहे की कालांतराने माझ्यावर पण संगतीचा परिणाम होतच असतो. मला मान्य आहे की मी अलीकडे कधीकधी मूर्खपणा करतो, पण तुझ्याकडे बघून आश्चर्य वाटतं. माणूस सातत्याने इतका मूर्खपणा कसा काय करू शकतो? मी तुझ्याबरोबर आणि तुझ्यासारख्यांच्या बरोबर अधूनमधून असतो आणि मला खात्री आहे की कालांतराने माझ्यावर पण संगतीचा परिणाम होतच असतो. आता दुसरी आहे. अरे तो हल्ली वेड्यासारखं बोलायला लागलाय. त्याला जिम्नॅस्टिकच्या टीममध्ये जायचं आहे. अरे मग त्याच्यात वेड्यासारखं असं काय आहे? चिकार प्रॅक्टिस करेल आणि भाग घेईल. अरे तसं त्यांनी केलं तर मी त्याला वेडं म्हणणार नाही. वेडं अशा करता की त्याला स्त्रियांच्या जिम्नॅस्टिक टीममध्ये जायचं आहे. आता पुढची कविता आहे हनुमान चालिसामधली 4थी चौपाई आणि त्याच्यावरचं विवरण. महावीर विक्रम बजरंगी, कुमति विचार सुमति के संगी. कंचन बरन विराज सुवेसा, कानन कुंडल कुंचित केसा. हे बजरंगी, तुम महावीर आणि पराक्रमी आहात. तुम्ही दुर्बुद्धी दूर करता आणि चांगल्या बुद्धिवाल्यांना मदत करता. आता त्याचंच विवरण. शौर्य आणि धैर्य दोन्ही बाहेर असते आतही असते. बाहेरचे दिसू शकते, आतल्याला महत्त्व असते. मनाचे शौर्य, मनाचे धैर्य, मनाचा संयम अवघड असते. लढाई करणे सोपे असते, दया आणि दान अवघड असते. धर्माने जो वीर असतो, त्यागाने जो वीर असतो, या गुणांनी युक्त असतो, तोच महावीर असतो. लंकेमध्ये हनुमानाने सर्वांना हरविले होते. साऱ्या सेनेशी लढणे एकट्याला संभव होते. स्वतःच्या स्वार्थासाठी तो कधीच लढत नव्हता. दया सहानुभूतीमुळे नेहमी झगडत होता. रामाच्या प्रती त्याचे पूर्ण समर्पण होते. तनमन वचन केवळ त्याच्यासाठी होते. तनमन आत्म्यावर अंगदाचे पूर्ण नियंत्रण नव्हते. लंकेस जाणे येणे त्याला शक्य वाटत नव्हते. लंकेमध्ये हनुमानाने आकर्षणांना टाळले. जे करायचे तेच त्याने पूर्ण निष्ठेने केले. शक्ती, बुद्धी आणि पद मिळवणे सोपे आहे. गर्व, प्रतिष्ठा यांना दूर ठेवणे अवघड आहे. यांना दूर करून हनुमानाने केवळ कर्म केले. आयुष्यामध्ये सारे काही सेवक बनून केले. वीर हनुमान आयुष्यभर सामान्य बनून राहिला, म्हणून त्याने आयुष्यातले ध्येय पूर्ण केले. सगळ्यांसमोर आयुष्यभर नम्र बनून राहिला. शक्ती, बुद्धी, त्यागामध्ये सर्वात पुढे राहिला. सगळ्यांसमोर आयुष्यभर नम्र बनून राहिला. शक्ती, बुद्धी, त्यागामध्ये सर्वात पुढे राहिला. काही महिन्यानंतर पहिल्या घासाची खीर दिली. घासागणिक भुकेमध्ये वाढ जाणवली. नारदाने एकदा त्याला फळे अनेक दिली. सूर्याला एक फळच समजून लांब उडी घेतली. त्याला पाहून सर्व ग्रहांचे मार्गच बदलून गेले. मग लोकांचे भविष्यही सारे बदलून गेले.
काळ अरुण अन अग्नीला मग सूर्याने बोलवले, जिंकून त्यांना ही हनुमान पुढे पुढे गेले. रुद्राच्या अवताराला काहीच नाही झाले, देवांच्या गर्वहरणाने नारद आनंदले. सूर्याच्या अगदी जवळ हनुमान पोहोचले, राहू दुसऱ्या बाजूने सूर्यास गिळण्या आले. सूर्य अधिकच गरम झाला, हनुमान न घाबरला. सूर्यास पकडले त्याने अन सहज गिळून गेला. सगळ्या ब्रह्मांडामध्ये अंधार गुडूप झाला. बर्फाहूनही थंडपणा वातावरणात आला. त्याच वेळी रावणही तप करीत होता, शुक्राचार्यांच्या आज्ञेने सर्व करीत होता. सूर्यग्रहणाच्या वेळी मुहूर्त त्याचा होता, त्याच वेळी हनुमानाने सूर्य गिळला होता. या सर्वामुळे ग्रहण लांबत गेले होते. इंद्र देखील सूर्यासाठी तेथे आला होता. वज्राचे आघात त्याने हनुमानावर केले. हनुवटीचे हाड त्याचे म्हणून तुटून गेले. पण हनुमान मागे पडून मूर्छित झाला होता. तोंड उघडले त्याचे अन सूर्य निसटला होता. प्रकाश ब्रह्मांडी आला पण हवा कुठे होती. पिता वायूने रवानगी मग गुहेत केली होती. वायूनेच क्रोधात सारी हवा दूर केली. त्यांनी पुत्राला अमरत्व आणि मुक्ती दिली. याच वेळी हनुमानाला बजरंगी नाव मिळाले. महावीर विक्रमही त्याला कोणी नाव दिले. योग्य कारण आणि योग्य विचार यासाठी तो लढला. धर्मासाठी लढला आणि कधी पराभूत ना झाला. जे जे चांगले करतील त्यांना मदत केली होती. कुविचार आणि कुकर्म यांचा पराभव केला होता.